मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलकांचा जनसागर मुंबईत उसळला। मुंबईतील आझाद मैदानात मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर बसले। त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील लाखो मराठा आंदोलक मुंबईत पोहोचले असून संपूर्ण मुंबई जाम झाली। मुंबईत वाहतूक कोंडी निर्माण झाली। आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असं जरांगे यांनी काल जाहीर केलं। यामुळे सध्या सरकारमध्ये मोठी खळबळ माजली। आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचं सरकारचे नेते सांगत आहेत। यामध्ये आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील या मराठा आरक्षण प्रश्नावर आपली प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। राज ठाकरे हे ठाण्याच्या दौऱ्यावर होते। त्यांनी ठाण्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। यावेळी राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणावर प्रतिक्रिया दिली। मराठा मोर्चा आणि मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरही एकनाथ शिंदेच देऊ शकतील असं राज ठाकरे म्हणाले। राज ठाकरे म्हणाले की मराठा मोर्चा आणि मराठा आरक्षण याबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरं हे एकनाथ शिंदेंना विचारा, तेच या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतील। मनोज जरांगे हे परत का आले हे शिंदेंना विचारा। मुंबईकरांना खूप त्रास होत आहे। एकनाथ शिंदे हे गेल्या वेळी नवी मुंबईत गेले होते, तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला होता। मग आता मनोज जरांगे हे परत का आले आहेत ही सगळी उत्तरं शिंदे देतील असं राज ठाकरे यांनी म्हटलं। दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे हे गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेले। अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या जवळपास 1 तास बैठक झाल्याची माहिती आहे। या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे।